हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला इन्सर्टिंग अँड एलिमेंट फॉर लिनियर अरे त्याच्यावर असणारा अल्गोरिदम पाहिलेला आहे. त्याच्या लास्ट लेक्चरला डिलीटिंग अँड एलिमेंट फॉर लिनियर अरे त्याच्यावर असणारा अल्गोरिदम पाहिलेला आहे. त्याची डेफिनेशन आणि त्याचं अल्गोरिदम पाहिलेलं आहे. नेक्स्ट सॉर्टिंग अँड लिनियर अरे. आता सॉर्टिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजा एक 10 एलिमेंट दिले तर ती असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सॉर्ट करायचे आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचे. आता त्याच्यावरून डेफिनेशन काय सांगते, सॉर्टिंग मीन्स अरेंजिंग द एलिमेंट इन सम लॉजिकल ऑर्डर दॅट इज असेंडिंग और डिसेंडिंग. बरोबर, सम लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय, समजा 10 एलिमेंट दिले तर 10 एलिमेंट आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे असतील तर 0 to 10 प्रिंट होते. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे असेल तर 10 9 8 7 अशा पद्धतीने डिसेंडिंग ऑर्डर लास्टला 0 येईल अशा पद्धतीने प्रिंट होते. तर त्याच्यावर आपल्याला अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट यूज करायचे. तर बघा, सॉर्टिंग मीन्स अरेंजिंग द एलिमेंट इन सम लॉजिकल ऑर्डर दॅट इज असेंडिंग और डिसेंडिंग. आता त्याच्यामध्ये एक छोटासा क्वेश्चन विचारला आहे परीक्षेमध्ये, डिफाइन सॉर्टिंग, राइट एन अल्गोरिदम फॉर बबल सॉर्ट मेथड यूजिंग असेंडिंग ऑर्डर किंवा गिव सुटेबल एक्झाम्पल. अशा पद्धतीचा क्वेश्चन जर परीक्षेमध्ये विचारला तर बबल सॉर्ट म्हणजे काय, त्याच्यावर असणारा अल्गोरिदम, व्हेरिएबल डिक्लेअर करा, अल्गोरिदम त्याच्या काय स्टेप्स किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करा अगोदर, बबल सॉर्ट डेटा आणि n. हियर डेटा इज लिनियर अरे विथ n एलिमेंट. n मध्ये टोटल एलिमेंट घ्या, डेटा मध्ये n मध्ये नंबर ऑफ एलिमेंट आणि डेटा असेल तर टोटल एलिमेंट येते. दिस अल्गोरिदम सॉर्ट्स द डेटा इन लिनियर अरे. तर अशा पद्धतीने बबल सॉर्ट छोटे एलिमेंट वरती येतील आणि लास्ट एलिमेंट जे मोठे एलिमेंट असतील ते लास्टला राहतील. आता त्याच्यावर आपल्याला काय स्टेप्स करायला लागतील. फर्स्ट स्टेप, रिपीट स्टेप 3 and 4. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर लूप यूज करणार आहे. पहिली k ची व्हॅल्यू 1 ठेवणार आहे आणि जेवढे एलिमेंट आहेत त्यातून एक मायनस एलिमेंट हे वजा करणार आहे. म्हणजे फॉर k equal to 1 to n minus 1. सेकंड स्टेप, सेट एक पॉइंटर व्हेरिएबल यूज केलेले आहे, पॉइंटरची स्टार्टिंगची व्हॅल्यू 1 ठेवलेली आहे. सेट ptr दॅट इज पॉइंटर्स ptr इक्वल टू 1. कंडिशन चेक करा, रिपीट व्हाईल ptr इज लेस दॅन इक्वल टू n minus k. तर n minus k म्हणजे काय, टोटल एलिमेंट आपले n मध्ये आहे. k दॅट इज स्टार्टिंग पोझिशन किती असणार आहे, 0 असणार आहे. लास्ट पोझिशन किती असणार आहे, 10 असणार आहे. n minus k म्हणजे किती की बाबा 10 minus 1 that is 9 9 minus 1 8. तर अशा पद्धतीने एलिमेंट आपल्याला प्रिंट होत जातात. त्यातली पहिली स्टेप सी, सेट डेटा ऑफ ptr इज ग्रेटर दॅन इक्वल टू डेटा ऑफ ptr प्लस 1. आता डेटा ऑफ ptr मीन्स पॉइंटर व्हेरिएबल्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू पॉइंटर व्हेरिएबल प्लस 1. हे एक एक एलिमेंट हे चेक करून वाढतील. असेंडिंग ऑर्डर असेल तर छोटे एलिमेंट वरती येतील, डिसेंडिंग ऑर्डर असेल तर लास्टला एलिमेंट मोठे एलिमेंट लास्टला राहतील. तर अशा पद्धतीने कंडिशन चेक करा. कंडिशन चेक केल्यानंतर पॉइंटर इन्क्रीमेंट करा, पॉइंटर इक्वल टू पॉइंटर प्लस 1 दॅट इज इन्क्रीमेंट द काउंटर. तर यादी आपली रिसेट होईल. असेंडिंग ऑर्डर जर दिली तर या ठिकाणी लेस दॅन इन, डिसेंडिंग ऑर्डर दिली तर या ठिकाणी ग्रेटर दॅन कंडिशन चेक केली जाईल आणि त्या पद्धतीने एलिमेंट हे तुम्हाला आउटपुट सेक्शनला डिस्प्ले झालेले दिसतील. तर आपण 10 एलिमेंट घेणार आहे. 10 एलिमेंट घेऊन जर असेंडिंग ऑर्डर दिली आणि लेस दॅन साइन जर यूज केलं तर अशा पद्धतीने साइन जर यूज केलं तर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर डिस्प्ले झालेली दिसेल. जर 10 एलिमेंट घेतले आणि डिसेंडिंग ऑर्डर जर यूज केली तर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे एलिमेंट प्रिंट झालेले दिसतील. तर आपण याच्यामध्ये अल्गोरिदम्स आणि त्याच्या काही 4 स्टेप्स आपण बघितले. त्याच्यामध्ये काय केलंय, पॉइंटरची फर्स्ट इनिशियलायझेशन 1 करून ठेवलेले, व्हाईल लूप यूज केलेला आहे, लेस दॅन कंडिशन चेक केली, यामध्ये टोटल एलिमेंट असतील आणि k हा लेंथ ऑफ अरे असेल किंवा पोझिशन असेल, एलिमेंटची पोझिशन. पॉइंट डेटा ऑफ पॉइंटर इज ग्रेटर दॅन इक्वल टू डेटा ऑफ पॉइंटर प्लस 1. म्हणजे काय, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. लेस दॅन असेल तर असेंडिंग ऑर्डर, ग्रेटर असेल तर डिसेंडिंग ऑर्डर. तशा पद्धतीने एलिमेंट आपण चेक केले आणि पॉइंटर वाढवले. त्याच्यामध्ये एवढ्या 3 स्टेप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला बबल सॉर्टचं अल्गोरिदम आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये क्वेश्चन जर विचारला, राइट एन अल्गोरिदम फॉर बबल सॉर्ट मेथड यूजिंग
सुटेबल एक्झाम्पल. तर बघा अशा पद्धतीनं जर एक्झाम्पल घेतलं data of 1, data of 2, data of 3, data of 4 and data of 5. 55, 43, 05, 06, 09. तर हे एलिमेंट घेतलेले आणि ते एलिमेंट ह्या डेटा ऑफ 1 to 5 मध्ये स्टोअर केलेले आहे. तर असं म्हणून आपण एक्झाम्पल यूज करा. एलिमेंट डेटा नंबर ऑफ एलिमेंट. अशा पद्धतीनं डेटा ऑफ 1 मध्ये 55 एलिमेंट स्टोअर केलाय, 2 मध्ये 43 एलिमेंट स्टोअर केलाय, 3 मध्ये 05 स्टोअर केलाय, 4 मध्ये 06 स्टोअर केलाय, 5 मध्ये 09 स्टोअर केलाय. तर कन्सिडर डेटा इज लिनियर array with n elements. Suppose data is linear array with n element. These element in ascending order. Consider a linear array consisting of 5 elements. त्याच्यामध्ये 5 एलिमेंट आपण यूज केले. आता ही असेंडिंग ऑर्डर मध्ये जर आपले एलिमेंट जर प्रिंट करायचे असतील तर त्याच्या स्टेप्स कशा यूज करता येतात बघा एक्झाम्पल द्वारे. पहिली स्टेप्स पास 1. तर ही पहिली स्टेप. आता एलिमेंट आहे तसे प्रिंट करून घ्या. 55, 43, 05, 06 आणि 09. पहिली कंडिशन चेक करा. कंपेअर डेटा ऑफ 1 अँड कंपेअर डेटा ऑफ 2. म्हणजे काय या दोन्ही मध्ये कंपेअर केलं आपल्याला कुठल्या ऑर्डर यूज केले? असेंडिंग ऑर्डर यूज केली. असेंडिंग ऑर्डर. तर बघा असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिला एलिमेंट हा 14, नेक्स्ट हा 55, 05, 06, 09. Next, data of 2, compare data of 2 and data of 3. That is next element 43, 05, 55, 06, 09. Next 55, data of 3, compare data of 3, data of 4. Next is 43, 05, 55, 06, 55, 09. And last, compare data of 4 and 5. Then 09 and 55. तर ही लिस्ट आहे. ही लिस्ट आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये प्रिंट झालेले दिसून येते. पण 55 हा एलिमेंट आहे ब्रॉड एलिमेंट किंवा मोठा एलिमेंट हा सगळ्यात शेवटी गेलेला आहे. हा सगळ्यात शेवटी गेलेला जो एलिमेंट आहे तो आपल्याला परत पुढे आणायचा आहे. कारण आपण कोणती ऑर्डर प्रिंट केली आहे? असेंडिंग ऑर्डर प्रिंट केली आहे. म्हणून पास 2 मध्ये काय येते बघा 5 सेकंड होता आपल्याला. तर ते आहे कशी यादी घ्या 43, 05, 06, 09, 55. आता कंपेअर data of 1 and data of 2. Then 05, 43, 06, 09, 55. Then compare data of 2 and 3. Then 05, 06, 43, 09, 55. Then compare data of 3 and 4. Then 05, 06, 09, 43, 55. तर अशा पद्धतीनं असेंडिंग ऑर्डरची यादी आपल्याला प्रिंट झालेली दिसून येईल. तर 05 त्यानंतर 06 त्यानंतर 09 43 आणि 55 ही झाली असेंडिंग ऑर्डर. आपण घेतली होती मिक्स एलिमेंट घेतले होते. तर असेंडिंग ऑर्डर प्रमाणे अशा पद्धतीने तो कंपेअर करतो
आणि तुम्हाला अशा पद्धतीने आउटपुट हे काय करतो डिस्प्ले करतो. तर आणि पास 3 मध्ये आपल्याला प्रत्येक जो एलिमेंट आहे तो चेकिंग करतो. 05 ला कंपेअर 0 डेट ऑफ 1 एंड डेट ऑफ 2 दॅट इज 05 and 06 काय चेंज आहे की नाही. नेक्स्ट डेट ऑफ 2 एंड डेट ऑफ 2 डेट ऑफ 3 मध्ये काय चेंज आहे का नाही. नेक्स्ट डेट ऑफ 3 एंड डेट ऑफ 4 काय चेंज आहे का नाही. नेक्स्ट डेट ऑफ 4 एंड डेट ऑफ 5 काय चेंज आहे का नाही. तर असे पास 3 मध्ये सगळे एलिमेंट चेक करून घेतो आणि तुमचं जे आउटपुट आहे ते अशा पद्धतीने जसं आपण इनपुट घेतलेलं आहे तशाच पद्धतीने ते आउटपुट डिस्प्ले करतो. म्हणजे आउटपुट सेक्शनला काय आहे बघा. पास आपण 3 म्हणू. डेट ऑफ 1 ला पहिला एलिमेंट आपल्याला चेक झालेला दिसेल किंवा स्टोअर झालेला दिसेल कोणता 05. डेट ऑफ 2 ला सेकंड एलिमेंट स्टोअर झालेला दिसेल 06. डेट ऑफ 3 ला थर्ड एलिमेंट स्टोअर झालेला दिसेल 09. डेट ऑफ 4 ला नेक्स्ट एलिमेंट स्टोअर झालेला दिसेल 43. आणि डेट ऑफ 5 ला नेक्स्ट एलिमेंट स्टोअर झालेला दिसेल 55. तर असं पद्धतीने हे आपलं आउटपुट असेल आणि जसं आपण इनपुट घेतलेलं आहे तसं सेम आउटपुट डिस्प्ले होईल. आता असेंडिंग ऑर्डर दिल्यामुळे पहिले एलिमेंट एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे पास 1 पास 2 पास 3. तर असं पद्धतीने एक्झाम्पल छोटे एलिमेंट वरती येतील लास्टला मोठे एलिमेंट स्टोअर होतील. तर अशा पद्धतीने आपल्या असेंडिंग ऑर्डरची हे जे एक्झाम्पल आहे ते आपण बघितलेलं आहे. डिसेंडिंग ऑर्डर जर घेतली तर हा जो लास्ट एलिमेंट आहे तो वरती येईल आणि छोटे एलिमेंट नेक्स्टला येतील. अशा पद्धतीने डिसेंडिंग ऑर्डर डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने आपण काय आज काय घेतलं क्वेश्चन्स. डिफाइन सॉर्टिंग, एक्सप्लेन बबल सॉर्ट मेथड विथ सुटेबल एक्झाम्पल. सॉर्टिंग means arranging the record in some logical order, that is ascending or descending. त्याचा असणारा अल्गोरिदम असणारा 4 स्टेप्स आणि त्याचा असणारा एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलेलं आहे किंवा बघितलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यावरचा असणारा C++ चा प्रोग्राम परीक्षेमध्ये विचारला जाईल. अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे. तर बघा, write a C++ program to accept 10 integer numbers in sorting 10 integers number in sorting method using bubble sort array. तर बघा अशा पद्धतीने एक परीक्षेमध्ये C++ चा प्रोग्राम विचारला जातो. सॉर्टिंग इन असेंडिंग ऑर्डर त्याला म्हणतो आपण बबल सॉर्ट मेथड. तर बबल सॉर्ट मेथड using ascending order, असा हा C++ चा प्रोग्राम मला बोर्ड परीक्षेला विचारला जाईल. लक्षात आहे. तर बघा दोन फाइल्स ओपन करा. include iostream.h, include connew.h. प्रोग्रामची स्टार्ट व्हॅल्यू void main, clr is cr string. नेक्स्ट व्हेरिएबल डिक्लेअर करा इंटिजर. ए हा लिनियर अरे घ्या, त्याच्यामध्ये टोटल 10 एलिमेंट स्टोअर करा. i j आणि n अशा पद्धतीने व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले. सी आउट, एंटर द एलिमेंट. आपल्याला 10 एलिमेंट घ्यायचे. देन लूप यूज करा i इक्वल टू 0 कशासाठी 10 एलिमेंट ऍक्सेप्ट करण्यासाठी. i is less than equal to n आणि i plus plus. त्याच्यामध्ये सी आउट a of i आणि इनपुट मध्ये सगळे एलिमेंट येतील. सॉरी सी आउट च्या ऐवजी सी यूज करा. तर असं पद्धतीने सी इन a of i. तर काय केलं आपण 10 एलिमेंट घेतले. i j n व्हेरिएबल घेतले. एंटर द एलिमेंट i इक्वल टू 0, i इज इक्वल टू n आणि i प्लस प्लस. एकानंतर एक असे 10 एलिमेंट येतील आणि ते एलिमेंट कुठं a ऑफ i मध्ये स्टोअर झालेले दिसतील. किती 0 to 9. आता या ठिकाणी लूप यूज करा. फॉर i इक्वल टू 0, i इज इक्वल टू n आणि i प्लस प्लस. हे इनपुट आहे. त्याच्यामध्ये हे इनपुटचे जे टोटल 10 एलिमेंट आहेत ते आपल्याला आउटपुट सेक्शन द्यायला पाहिजे. तर आउटपुट सेक्शनसाठी एक व्हेरिएबल यूज करा. फॉर j इक्वल टू 0,
j is less than equal to n आणि j plus plus. कंडिशन चेक करा. इफ a of I आपल्याला कोणती ऑर्डर यूज करायला सांगितली? असेंडिंग ऑर्डर. म्हणून इज लेस दॅन इक्वल टू a of j. अशा पद्धतीने कंडिशन चेक करा. ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट आपण जसं आकड्यामध्ये स्वॅपिंग बघितलं तसा सेम प्रोग्राम आहे. इफ a of I is equal to a of I equal to 10, then a of temp equal to a of I असं घ्या. temp equal to a of I equal to a of j आणि a of j equal to 10. टेम्पररी व्हेरिएबल यूज केलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा टेम्पररी व्हेरिएबल यूज करा. या नंतर टेम्पररी व्हेरिएबल काय घेतलं? आपले इनपुट i या व्हेरिएबल मध्ये म्हणजे टोटल 10 एलिमेंट हे i मध्ये आहे. ते 10 एलिमेंट आपण j मध्ये घेतले. j ने कंडिशन चेक केली. j इक्वल टू 0, j लेस दॅन इक्वल टू n आणि j प्लस प्लस. नंतर लेस दॅन मुळे आपल्याला असेंडिंग ऑर्डर यूज होईल आणि असेंडिंग ऑर्डर यूज झाल्यामुळे छोटे एलिमेंट वरती येतील, मोठे एलिमेंट लास्ट येतील. म्हणून इफ a of I is less than equal to a of j ने कंडिशन चेक केली. then temp equal to a of I equal to a of j आणि a of j equal to 10. आणि सॉर्टिंग होईल आणि सॉर्टिंग होऊन छोटे एलिमेंट वरती येतील आणि मोठे एलिमेंट लास्ट राहतील. तर देन नेक्स्ट आपला आउटपुट कशामध्ये आहे? a of I मध्ये आउटपुट आलेलं आहे. ठीक आहे. म्हणून सी आउट ऑर्डर द्या. असेंडिंग ऑर्डर, देन सी आउट जसं इनपुट घेतलं तसं आउटपुट घ्या. फॉर I equal to 0, I is less than equal to n आणि I plus plus. then C out A of I मध्ये आपलं इनपुट होतं तसंच A of I मध्ये सॉर्टिंग होऊन आउटपुट यायला आलं. गेट CH प्रोग्राम कंप्लीट. तर अशा पद्धतीने आपण बबल सॉर्ट असेंडिंग ऑर्डरचा प्रोग्राम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं महत्त्वाचं? 10 एलिमेंट घेतले. 10 एलिमेंट ऍक्सेप्ट करून कीबोर्डवरून ऍक्सेप्ट केले. पहिले जे 10 एलिमेंट आहे ते i च्या सेरीज मध्ये येतील. i कडून जे सॉर्ट झालेले एलिमेंट आहे जे सेरीज मध्ये स्टोअर होतील. जे आणि i ची लेस दॅन ची कंडिशन चेक केली जाईल. लेस दॅन ऑपरेटर आपण या ठिकाणी यूज केलं. कंडिशन चेक करून स्वॅपिंग सारखं इंटरचेंज होतील एलिमेंट. इंटरचेंज झालेले एलिमेंट असेंडिंग ऑर्डर जातील आणि तुम्हाला 1 to 10 हे एलिमेंट जे आहेत ते प्रिंट झालेले दिसतील. जर आउटपुट जर बघितलं तर काय बघा, इनपुट जर आपण घेतलं 0 2 4 5 6 7 9 8 1 आणि 3. अशा पद्धतीने आपण 0 to 9 एलिमेंट घेतले आणि ऑर्डर काय प्रिंट होईल आपली 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर अशा पद्धतीने आपले 10 एलिमेंट हे असेंडिंग ऑर्डरने डिस्प्ले होतील. हे आहे इनपुट्स आणि हे आहे आउटपुट. तर अशा पद्धतीने आपल्याला इनपुट आणि आउटपुट डिस्प्ले होईल. लक्षात आहे. आता हे जर ऑर्डर आपण डिसेंडिंग यूज केली तर आयएसएस प्रोग्राम लिहायचा. फक्त लेस दॅन ऑपरेटर आहे त्या ठिकाणी ग्रेटर दॅन ऑपरेटर यूज करायचं. म्हणजे ग्रेटर दॅन काय होईल, मोठे एलिमेंट वरती येतील आणि छोटे एलिमेंट लास्ट जातील. सेम प्रोग्राम राइट a C++ program to accept 10 integer number and to sort descending order using bubble sort method. Same program. पहिला प्रोग्राम काय विचारते, राइट a C++ program to sort 10 integer numbers
फॉर असेंडिंग ऑर्डर युजिंग बबल सॉर्ट मेथड म्हणजे लेस दॅन ऑपरेटर आहे. आणि राईट ए C++ प्रोग्राम टू सॉर्ट 10 इंटिजर नंबर फॉर डिसेंडिंग ऑर्डर युजिंग बबल सॉर्ट मेथड म्हणजे ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे. दोन्ही प्रोग्राम सेम, फक्त इफ ची कंडिशन आहे त्या ठिकाणी लेस दॅन असेल तर असेंडिंग ऑर्डर चेक करा आणि ग्रेटर दॅन साइन यूज करून डिसेंडिंग ऑर्डर प्रोग्राम करा. तर अशा पद्धतीने आपण आज बबल सॉर्ट म्हणजे काय, त्याच्यावर असणारे अल्गोरिदम आणि स्टेप्स बघितले, त्याच्यानंतर त्याच्यावर असणारे एक्झाम्पल बघितलेले आहे आणि त्याच्यावर असणारा बबल सॉर्टवर असणारा C++ चा असेंडिंग ऑर्डरचा प्रोग्राम पाहिलेला आहे आणि डिसेंडिंग ऑर्डरचाही प्रोग्राम बघितले. असेंडिंग ऑर्डर मध्ये लेस दॅन साइन यूज करा आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ग्रेटर दॅन साइन यूज करा. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने आपण ट्रॅव्हर्सिंग इन लिनियर अरे, इन्सर्टिंग इन लिनियर अरे, डिलीटिंग इन लिनियर अरे आणि सॉर्टिंग इन लिनियर अरे चार ऑपरेशन्स डेटा स्ट्रक्चर पहिले. लास्ट पिरियडला आपण सर्चिंग इन लिनियर अरे हे बघणार आहे. तर तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी आजपासून फोटो काढून आपल्या 11वी कॉम्प्युटर सायन्सच्या ग्रुपला सेव्ह केले. त्या नोट्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. झालेला सेक्शन 3-4 आर्टिकल झाले डेटा स्ट्रक्चरचे, ते सगळ्या नोट्स पेपर फर्स्टला एक वही करा 200 पानी आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नोट्स लिहून घ्या, सगळे प्रोग्राम्स लिहून घ्या. शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला हे सगळे प्रोग्राम C++ सॉफ्टवेअरमध्ये करायचे. ठीक आहे, ओके.